हॅलो, नमस्कार सर्व वेली बंधूंना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीप्रमाणेच आपल्या सेंटरमधून आपल्या CEC मधून आपले भविष्य हे सुख समृद्धीचे जावो हीच प्रार्थना. तर आज व्हिडिओ बनण्याचा हे होतं की याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत की CEC मधून जे आपण रिचार्ज करतो मोबाईलचे वगैरे, तर ते मोबाईलचे रिचार्ज मध्ये जिओचं जे काही आलेलं आहे पोर्टल, आता जिओचं पोर्टल डायरेक्टली जिओ बरोबर CECचं डायरेक्ट टाईप झालेलं आहे. पहिले बऱ्याच जणांना इश्यू काय येत होता की जिओचं रिचार्ज केल्यानंतर पैसे कट व्हायचे, पण रिचार्ज कधी भेटायचं किंवा काही वेळेस प्लॅन वेगळा असायचा, असं काहीतरी व्हायचं आणि अमाऊंट झालेली डिडक्ट झालेली अमाऊंट ही दुसऱ्या दिवशी रिफंड व्हायची आणि कस्टमरला पोहोचत नव्हतं. त्यामुळे काय व्हायचं की कस्टमर नाराज व्हायचा आणि कस्टमर नाराज झाल्यामुळे तुम्ही ते रिचार्ज करत नव्हतं, बऱ्याच जणांनी ते सोडून दिलं होतं. तर याच्यामध्ये आता हे बघा, आपलं हे डिजिटल सेवा पोर्टल आहे. याच्यामध्ये पहिले आपण करायचो ते रिचार्ज, ही जी पट्टी आहे बऱ्याचशा सर्व्हिसेस इथंच असतात आपल्या, या पट्टीवरती इथंच टेलिकॉम म्हणून होतं. तर इथं आता टेलिकॉम मध्ये जवळपास सगळे आहेत अवेलेबल. एअरटेल आहे, BSNL आहे, VI, परत BSNL पोस्टपेड वाले तर, आणि MTNL आहे मुंबईसाठी समजा. तर हे 4-5 आहेत ते इथं, 4 आहेत ते इथंच येतं अवेलेबल. पण जिओसाठी सेपरेटली याच्यामध्ये आलेलं आहे. तर काही काही जणांच्या इथं जिओ दाखवत असेल तर इथून करू नका, इथून ते दिसत नाही आणि इथून पण ते होणार पण नाही. तर इथं डॅशबोर्डवरती आल्याच्या नंतर हे बघा, इथं न्यू सर्व्हिसेस मध्ये हे जिओ सर्व्हिस म्हणून आले. या जिओ सर्व्हिसला तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर त्याचे हे बघा, telecom.cec, म्हणजे डायरेक्टली त्यांचंच पोर्टल आहे, CEC सोबत मॅप झाले. हे बघा, डायरेक्टली पोर्टल आले याच्यात. आता इथं सपोज तुम्हाला इथं जिओचं रिचार्ज आहे, याच्यात बाकीच्या पण सर्व्हिसेस आहेत, पण त्या आणखीन आपल्याकडे मॅप नाही, तर अजून त्या हळूहळू येतीलच. हे बघा, आता इथं जिओचं रिचार्ज केलं, इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं तुम्हाला जे काही प्लॅन आहेत समजा, पॉप्युलर प्लॅन, डेटा प्लॅन, ट्रू G5 लिमिटेड, गेमिंग, शॉर्ट प्लॅन, ट्रू अनलिमिटेड अपग्रेड, इयरली प्लॅन, एंटरटेनमेंट, हे जे काही असेल समजा ते सगळेच्या सगळे इथं अवेलेबल आहेत. आता काही काही जे आहे त्याच्यामध्ये फक्त जिओ फोनवाले काहींचे आहेत बघा याच्यामध्ये, ज्यांना कोणाला जिओ फोनचे किंवा असेच काही जे आहेत ना, तर ते फक्त याच्यामध्ये चेक करून तुम्ही एकदा फक्त व्यवस्थित बघून घ्या. आणि त्यांचे प्लॅन हे वेगळे असतात काहीचे, डायरेक्ट जिओ फोनचे असतील तर. त्याच्यामुळे इथं तुम्हाला सगळेचे सगळे प्लॅन आणि याच्यावरती तुम्हाला कमिशन पण चांगल्या प्रकारे आहे. आता याच्यावरती कमिशन किती काय आहे तर तुम्हाला 1-2 मिनिटात दाखवतो मी. बघा, मी पाठीमागं पण व्हिडिओ टाकला होता. हे बघा, 1.660% मार्जिन इन्क्लुडिंग GST आणि टॅक्सेस, एवढं आपल्याला याच्यामध्ये कमिशन आहे. आता जी रेग्युलरली आपल्या CEC मधून रिचार्ज करतात त्यांना माहिती आहे की CEC मधून आपल्याला कमिशन हे चांगल्या प्रमाणात आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये करू शकता आणि CEC मधून जास्तीत जास्त रिचार्जचे तुम्ही आता अडचण कुठेही काही येणार नाही. आणि जरी तुम्हाला समजा अडचण आली तर अडचणीमध्ये आल्याच्या नंतर आपलं जे डिजिटल सेवा पोर्टल आहे, इथं गेल्याच्या नंतर तुम्हाला हे बघा, आता बऱ्याच जणांना तिकीट एक कुठून टाकायचं माहित नसते. इथं आल्याच्या नंतर इथं हे बघा, खाली इथं हेल्पचं म्हणून आहे, ग्रीव्हन्स रिसिट आहे, इथं तिकीट म्हणून आहे. या तिकीटला केल्याच्या नंतर तुम्हाला CEC पोर्टलला परत लॉग इन करून विचाराल. इथं आल्याच्या नंतर CEC पोर्टल तुमचं लॉग इन होईल. लॉग इन झाल्याच्या नंतर कोणत्याही प्रकारचं तुम्ही, आता बरेच वेळेस मी DGPचे किंवा कुणाचा प्रॉब्लेम आला किंवा पासपोर्टचं कुणाचं पेमेंट घडलं किंवा कसलाही काही जरी अडचण आली तर हे बघा, इथं क्रिएट तिकीटमध्ये तुम्हाला इथं काय ग्रीव्हन्स पोर्टल म्हणजे क्रिएट तिकीट, ओपन केस आणि क्लोज केस, इथं 3 दिसतंय. हे क्रिएट तिकीट म्हणून इथं काय वरती येते. इथं क्रिएट तिकीटला गेल्याच्या नंतर तुम्हाला जे काही ज्या रिलेटेड तुम्हाला ही आहे क्वेरी आहे, CEC प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस बद्दल आहे किंवा ट्रान्झॅक्शन बद्दल आहे किंवा वॉलेट टॉपअप बद्दल,
ते CEC प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस इथं जर सर्च केलं तुम्ही टेलिकॉम, हे बघा टेलिकॉम, त्याच्यानंतर मोबाईल प्रीपेड, आणि इथं कोणतं जे काय आहे त्याची अडचण असेल तर इथं जाऊन तुम्ही ते तिकीट टाकून सबमिट करू शकता. त्याचा स्क्रीनशॉट वगैरे ट्रान्झॅक्शनचा झालेला तो पण स्क्रीनशॉट तुम्ही अपलोड करू शकता. आणि हे अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये अडचण काही येणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ते हे करू शकता. तर धन्यवाद. आज याच्यामध्ये तुम्ही मोबाईलचे रिचार्ज वगैरे याच्यामधून बघू शकता.